नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील विधवा महिला असतील, निराधार बांधव असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, दिव्यांग बांधव असतील, या सर्वांचे पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। वेबसाईटवर मेसेज आलेला आहे, जी आपली साईट आहे sasmahaiti.org। या साईटवर आपण या ठिकाणी बघू शकता, अशा पद्धतीने मेसेज आलेला आहे। हा मेसेज आल्यानंतर आपल्याला थोड्याच दिवसात हे पैसे जमा होण्यास सुरुवात होते। तर ह्या मेसेजमध्ये काय माहिती दिली आहे, तर त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूया। आपण या ठिकाणी बघू शकता, आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1 वाजल्यापासून, म्हणजे आज 1 वाजल्यापासून ते 10 एप्रिल 2026 रात्री 11 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही। तर अशा पद्धतीने हा मेसेज आहे। तर आपण बघू शकता, आज गुरुवार आहे, शुक्रवारी 9 वाजेपर्यंत हे पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे। परत शनिवार आहे, परत आणखी एखादा दिवस या ठिकाणी तारीख वाढून भेटू शकते। डीबीटी प्रक्रियेचा लाभ वितरण करण्यासाठी पोर्टलवर कार्यवाही करण्यात येते। पोर्टलवर जी कार्यवाही करण्यात येते त्यासाठी आणखी वाढवून एखादा दिवस जाऊ शकतो, म्हणजे आपल्याला 100% सोमवारपासून हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात येऊ शकतात। जर काही तांत्रिक अडचण आली नाही तर शनिवारी सुद्धा हे पैसे तुमच्या खात्यामध्ये मिळू शकणार आहेत, परंतु सोमवारपासून 100% सर्व लाभार्थ्यांना हे पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे। कारण की आता दिव्यांग बांधवांचे एप्रिल महिन्याचे जे पेन्शन आहे ते दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामार्फत मिळणार आहे। त्यांना 2,500 रुपये हे त्या दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय या त्यांच्या विभागामार्फत त्यांना मिळणार आहेत। तर इतर सर्व लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेमार्फत या सूचनेनुसार 1,500 रुपये मिळणार आहे। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत, लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।